नाश्त्याक केलंय कांदा बटाटा पोहे. रोज एक नाश्ता लागता हो. रोज करायचा काय हो प्रश्न असता ना. पण असे बटाटा आणि कांदा पोहे करून दिलात ना की पोरग्यांक आठवड्याचे 4 दिवस पण चलतात आणि पोट भरीचा. उपीट मुलं अजिबात खाऊक बघणत नाही. गोडो तर त्यांना शिरो नकोच असता, पण आमका जेव्हा होयो ते आम्ही करून खात. एक कढई घेतले, त्याच्यात घातलंय तेल, फोडणीक घातलंय मोहरी, कढीपत्तो, बारीक चिरून मिरची, बारीक चिरून कांदो, व्यवस्थित परतून झाला की तासून चिरून ना बटाटे घातले. असे मस्त परतायचे. आणि आता असे गावठी पोहे ना सुंदर इले तो बाजारात. बाजारी विकत मिळतात ते पण सुंदरच असतात. ज्याका मिळतात त्यांना ते आणून खाऊ होय. आमका गावठी मिळतात म्हणून आम्ही गावठी खातो. पण चव जरा मस्त असतं, ताजोताज मिळतात म्हणा. 4 मुठी पोहे घेतलं, स्वच्छ धुतलं, त्याका मीठ आणि किंचितशी साखर लावले म्हणजे अप्रतिम चव येतं. आणि बटाटी व्यवस्थित शिजली की हळद घालायची. आमची आजी ना मुठीर पोहे मोजायची, 1 मूठ एकाक, म्हणजे ती बरोबर नाश्ता होता. त्यांच्यो ज्यो जुन्यो पद्धती असत ना ते उगाच केल्ल्यो नाही असत. आमका ती मस्करी वाटता, पण मी तसाच करतंय. 4 मुठी पोहे घेतले की 4 जणांक ते पुरतात बरोबर, अगदी फुलान. ही जुनी त्यांची पारंपरिक पद्धत असते. आम्ही धरतो आणि असं फसकन ओततो ना, ते एक तर कमी होतात किंवा जास्त होतात. ह्या अंदाजान केलात मुठीन पोहे तर ते बरोबर होतात. करून बघा. नंतर घातलं हळद परतून झाल्यावर पोहे घातलं आणि अशी वाफ काढलं. 1-2दा वाफ काढलात की ना सुंदर पोहे लागतात. आणि पोहे म्हटलं की भरपूर खोबरा होया हो. आमका कोकणात सवय असा ना, ती खोबऱ्यान चव मस्त वाढता त्याची. नंतर घातलं खोबरा आणि कोथिंबीर. व्यवस्थित परत एक ढवळून वाफ काढलं. असे पोहे करा. त्याच्यावर वरसून लिंबू पिळा. अप्रतिम चव. आवडतले तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.